वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है। खुश नसीब होते हैं वो लोग जिनका लहू इस देश के काम आता है, इस देश के काम आता है। सर्वांना नमस्कार। ही जीवन गाथा आहे 17 वर्ष अहोरात्र भारत मातेची सेवा करणाऱ्या एका देशभक्त सैनिकाची। ही जीवन गाथा आहे आपल्या मातृभूमीसाठी झटणाऱ्या एका कुटुंब वत्सल व्यक्तिमत्वाची। ही जीवन गाथा आहे मातीशी नाळ जोडलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात स्वर्गीय नामदेव साबळे व भागीरथी नामदेव साबळे यांच्या पोटी जन्माला आलेल्या शेतकरी पुत्राची, कर्तव्यदक्ष बापाची, जीवाला जीव देणाऱ्या मित्राची, भाऊबंद, नातेवाईक, सगळे सोयरे सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या श्री अरुण नामदेव साबळे पाटील यांची। दोन भाऊ श्री दत्तू पाटील साबळे, श्री अशोक पाटील साबळे, 6 बहिणी गजराबाई चव्हाण, कुसुमबाई दांडेकर, पद्माबाई वळवळे, सीताबाई सोनवणे, गीताबाई फुलारे, अलकाबाई शिंगारे असा मोठा परिवार असणाऱ्या साबळे कुटुंबात 5 डिसेंबर 1967 रोजी श्री अरुण नामदेव साबळे यांचा जन्म झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवराई येथे, तसेच 5वी ते 10वीचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हतनूर येथे झाले। ते 10 वर्षाचे असतानाच त्यांच्या आई वडिलांचे दुःखद निधन झाले। त्यानंतर त्यांचा सांभाळ मोठे बंधू श्री दत्तू पाटील साबळे व वहिनी यांनी केला। 10वी नंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे ITI चे शिक्षण पूर्ण केले। परिस्थितीशी संघर्ष करत त्यात मग पेपर वाटणे असो, दूध वाटप करणे असो किंवा गुलमंडी येथे जाऊन मजुरी करणे असो अथवा वेळ प्रसंगी उपाशी राहून सुद्धा त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। ITI चा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपली पहिली नोकरी अर्थात सैनिकाची नोकरी 19 मार्च 1986 मध्ये स्वीकारली। त्यांची ट्रेनिंग गोवा येथील मडगाव व जबलपूर येथे पूर्ण झाली। त्यांची प्रथम नियुक्ती पश्चिम बंगाल मधील पानागड येथे झाली। त्यानंतर त्यांनी राजस्थान मधील जोधपूर, काश्मीर येथील बारामुल्ला, पंजाब येथील जालंधर, मेघालय मध्ये शिलाँग अशा विविध ठिकाणी तब्बल 17 वर्षे सैनिक म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले। 27 एप्रिल 1990 मध्ये मोहाडी येथील जिल्हा परिषद शिक्षक श्री पुंडलिकराव चोंदे यांची कन्या रेखाताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला। सैनिक म्हणून त्यांनी आपली संपूर्ण सेवा ही भारत देशाच्या सीमेवरच बजावली। सीमेवर कार्यरत असल्यामुळे कुटुंबाला त्यांना सोबत नेता येत नव्हते, त्यामुळे त्यांच्या पश्चात संसाराची घडी नीट बसविण्याचे काम रेखाताईंनी अगदी चोखपणे पार पाडलं। अंजली सुनील सोनवणे सिव्हिल इंजिनियर, लक्ष्मी पद्माकर टेकाळे BHMS व मुलगा धीरज साबळे यांचा समर्थपणे सांभाळ केला व त्यांचे संगोपन केले। यात त्यांना अनमोल सहकार्य मिळाले त्यांचे वडील श्री पुंडलिकराव चोंदे पाटील यांचे। जम्मू काश्मीर मधील बारामुल्ला येथे उरी सेक्टर मध्ये कार्यरत असताना त्यांच्या चौकीवर 1997 मध्ये जीवघेणा हल्ला झाला होता। त्यात त्यांचे 2 सहकारी शहीद झाले आणि दैव बलवत्तर असल्यामुळेच या जीवघेण्या हल्ल्यातून श्री अरुण साबळे यांचा पुनर्जन्म झाला। सैनिक म्हणून सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांनी गावातील राजकारणात प्रवेश घेतला। शेती व्यवसाय सांभाळत त्यांनी गावगाडा हाकण्यास सुरुवात केली। ग्रामपंचायत सदस्य म्हणून 5 वर्ष त्यांनी गावाची सेवा केली। त्यानंतर 1 जुलै 2010 मध्ये त्यांनी वन विभागात वनपाल म्हणून नोकरी स्वीकारली। त्यात त्यांची प्रथम नियुक्ती गोंदिया जिल्ह्यात झाली। वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून ही सेवा बजावली। वन विभागात कार्यरत असताना अरुण नामदेव साबळे पाटील यांनी केलेल्या अनमोल सहकार्यामुळे मोहटा देवी संस्थानास 7 एकर तर भगवानगड संस्थानास
10 एकर जागा शासनामार्फत हस्तांतरित करण्यात आली होती. गाव सप्ताह असो किंवा इतर कुठलेही सामाजिक कार्य असो, तेथे त्यांनी भरभरून अशी मदत दिली आहे. आयुष्याच्या या नवीन प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवीन क्रांती, एक नवीन क्रांती. अशा या कर्तव्य दक्ष सैनिकास, कुटुंब वत्सल व्यक्तिमत्वास देव उदंड आयुष्य देवो, याच सदिच्छा. धन्यवाद.